यवतमाळ तालुक्यातील शेतीसाठी संजीवनी मानल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात सध्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे। भोसा आणि थार खुर्द या रेती घाटांवर नियम धाबेवर बसवून पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने अहोरात्र अवैध उपसा सुरू आहे। विशेष म्हणजे वाळू काढण्यासाठी नदीचे पाणी अडवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे। मात्र डोळ्या देखत निसर्गाची लूट होत असतानाही महागावाचे तहसीलदार आणि ठाणेदार कारवाई करण्यास धजावत नसल्याने या अवैध धंद्याला बड्या राजकीय नेत्यांचे अभय तर नाही ना, असा संतप्त सवाल आता तालुक्यातील नागरिक विचारत आहे। भोसाळ वाळू घाटाचा लिलाव झाला असला तरी शासनाने वाळू उपशासाठी अत्यंत कडक नियम आणि अटी घालून दिले आहेत। नियमानुसार नदीच्या पात्रात यंत्राचा म्हणजेच पोकलँड जेसीबी वापर करण्यास मनाई असते। तसेच नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलता येत नाही। परंतु भोसा व थार घाटावर कंत्राटदारांनी सर्व नियमांना किराची टोपली दाखवली आहे। रेती काढण्याच्या हव्यासापोटी तस्करांनी नदीचे पाणी चक्क अडवून धरले आहेत। यामुळे नदीकाठाच्या शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारे पाणी बंद झाले असून ऐन रब्बी हंगामात शेतकरी संकटात सापडला आहे। नदी आमची जीवनवाहिनी आहे, पण आज तिचेच अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत। भोसा आणि थार खुर्द घाटावर अजरस्न्य यंत्रांच्या सहाय्याने उत्खनन सुरू असताना तालुक्यातील जबाबदार महसूल व पोलीस अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। महसूल विभागाच्या भरारी पथकाचा पत्ता नाही आणि पोलीस प्रशासनही या वाळू वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे। अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अर्थपूर्ण तडजोडीच्या चर्चांना आता उधाण आले आहे। सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की ही यंत्रणा वाळू माफियांपुढे हतबल झाली आहे की यात त्यांचाही वाटा आहे। अवैध आणि ओव्हरलोड रेती वाहतुकीचा सर्वात मोठा फटका महागाव तालुक्यातील रस्त्यांना बसला आहे। जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अनेक मुख्य रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून सर्वसामान्य प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। शासनाचा महसूल बुडवून आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून वाळू माफी आपले खिशे भरत आहे। कोणत्याही मोठ्या कारवाई विना इतक्या मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री वापरून उपसा करणे सामान्य बाब नाही। यामागे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील मोठ्या राजकीय शक्तीचा हात असल्याशिवाय हे शक्य नाही, अशी चर्चा जनमानसात आहे। राजकीय वरदहस्त असल्यामुळेच अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे। भोसा आणि थार घाटावरील बेकायदेशीर यंत्रांचा वापर तत्काळ थांबवून ते जप्त करावेत। नदीचा अडवलेला प्रवाह मोकळा करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे। नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती वाळू माफिकांच्या खर्चातून करावी। जर प्रशासनाने पुढील काही दिवसात यावर कठोर पावले उचलली नाहीत तर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आता जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन महागावच्या सुस्त प्रशासनाला जागे करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।